आपण प्रवास केलाय का? आपण कधी कोणाला जर विचारलं, की आपण प्रवास केलाय का? तर ती मंडळी आपण ज्यांना विचारतो आहोत, मुलगा असेल, मुलगी असेल, भाऊ, दादा असेल, बाई असेल, ताई असेल, माई असेल, काका असतील. आपण ज्यांना विचारू, की तुम्ही प्रवास केलाय का? हा जर प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडला, तर ती मंडळी आपल्याला वेड्यात काढेल. काढल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रश्नच तसा आहे, की तुम्ही प्रवास केलाय का? प्रवास न केलेला माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. कारण प्रत्येक जण प्रवास करण्यात तल्लीन असतो. प्रवासासाठी जावंच लागतंय, प्रवास करावाच लागतोय. कुण्या सोयऱ्या-धायऱ्याकडं असेल, पाहुण्या-रावळ्याकडं असेल, कुठं आनंदाच्या क्षणासाठी, कुठं आनंदाचा सोहळा असेल, कुठं दुःखद प्रसंग असतील. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला प्रवास करून त्या इच्छित स्थळी जावं लागतंय. प्रवास हा निश्चित असतो, प्रवास करावाच लागतो, म्हणून माणूस आवर्जून प्रवास करतो. प्रवासाची साधनं आता प्रत्येकाकडं उपलब्ध आहेत. आता असं भेटणार नाही, की यांच्या घरी प्रवासाचं साधन नाही. कुणाकडं फोर व्हीलर आहे, कुणाकडं टू व्हीलर आहे, कुणाकडं रिक्षा आहे, टेम्पो, ट्रक, भरपूरसे ज्यांना या गोष्टी उपलब्ध होत नाहीत किंवा झालेल्या नाहीत, असे बसचा उपयोग करून प्रवास करतात. बसनं करतात. पण हे सर्व काही ज्यावेळेस आपण प्रवासाला निघतो, त्या टायमाला आपण प्रवास कुठून असतो आपला, आपल्याला कुठून तरी जावं लागतंय. आपल्या घरापासून निघतो त्या टायमाला एक तर रोडनं जावं लागेल, एक तर सडकनं जावं लागेल किंवा एक तर हायवेनं जावं लागेल. ज्या टायमाला आपण आपला प्रवास सुरू करतो, हायवेनं असतो, सडकनं असतो, रोडनं असतो, आपल्याला जायचं असतंय. आपण कधी एकटे असतो, कधी-कधी आपल्या घरातले कुटुंब सोबत असते, लेकरं-बाळं, मुलं-बाळं सोबत असतात आणि आपण अशात प्रवास आपला सुरू असतो. मग आपण कशा प्रकारचा प्रवास करतो आहोत, याच्याकडं आपलं ध्यान असतंय का? आपण गाडी कशी चालवत आहोत, याच्याकडं आपलं ध्यान असतंय का? आपण गाडीचा स्पीड किती ठेवलाय याच्याकडं आपलं ध्यान असतंय का? आपण मागून पुढून येणारे वाहन याच्याकडं आपलं ध्यान असतंय का? आपण स्वतःसोबत आपली मुलं-बाळं सोबत आहे, आपली बायको सोबत आहे, इतकी मंडळी सोबत असताना आपण व्यवस्थितरित्या गाडी चालवणं काळाची गरज आहे. ठीक आहे, आपण चालवत असाल, प्रत्येकजण गाडी थोडी वेगळी चालवतो असं नाही. भरपूरशी मंडळी गाड्या चांगल्या चालवतात, पण भरपूरशी मंडळी नियमात राहून गाडी चालवत नाही. आजकाल बिलकुल मंडळी हवा पेल्यासारखी, नशा केल्यासारख्या गाड्या चालवतात. गाडीचा वेग किती आहे याच्यावर ठाम नसते, हे माहीत नसते. फक्त गाडी पळवायची म्हणून पळवायची, याला वाहन चालवणं म्हणत नाहीत. रोडचा अंदाज घेणं, गाडी चालवणं ह्या सगळ्या दूरच्या गोष्टी. पण चालायचं आहे म्हणून चालायचं आहे, पळवायचं आहे म्हणून पळवायची. असे काही ड्रायव्हिंग करणारे तुम्हाला ड्रायव्हर भेटतील, गाडी चालवणारे. ठीक आहे, असो त्या गोष्टी. आपल्याला त्या गोष्टीचं जास्त घेणं-देणं नाही. ज्याला जशी वेळ येईन त्या वेळेला त्याला सामोरं जावं लागेल. त्या गोष्टीचा त्याला परिणाम सोसावा लागेल, परिणाम भोगावा लागेल. पण या सगळ्या गोष्टी सुरू असताना, आपण करत असताना, भरधाव वाहन चालत असताना आपल्याला कुठल्यातरी मागच्या मंडळीचा विचार केला पाहिजे, हे त्या लोकाला समजत नाही. ठीक आहे, आपण सांगून ती सुधरतील अशी गोष्ट नाही. ह्या जगामध्ये सांगून पाहणारी भरपूर जनता आहे, पण सांगूनही सुधारला नाही म्हणून आपण सुधारणारेही भरपूर जण आहेत, की त्यानं नाही ऐकलं, चला नाही ऐकलं, आपल्याला देणं घेणं नाही, आपलं सांगायचं कर्तव्य होतं, आपण सांगून टाकलं, त्याचं ऐकणं न ऐकणं त्याचं त्याच्याजवळ. तर काय आहे ना, एक विशिष्ट सांगायचा पॉईंट थोडा आहे, की आपण ज्या टायमाला प्रवास करत असतो, प्रवासासाठी निघालेले असतो, त्या टायमाला तुम्ही रस्त्यानं चालत असाल, त्यावेळी तुम्हाला काय निदर्शनात येते, तुमच्या नजरेसमोर काय असते, तुम्ही काय पाहता प्रवास सुरू असताना. तुम्ही म्हणसाल प्रवास सुरू असताना काय पाहायचं, म्हणजे जे डोळ्यानं दिसणारे ते आम्ही सर्वच पाहतो. बरोबर आहे. प्रवास सुरू असताना डोळ्यासमोर ज्या गोष्टी येतील त्या पाहिल्याच जातील. डोळे बंद करून थोडा प्रवास असतो.
बरोबर ना? तर काय आहे ना, आपण ज्या वेळी प्रवास करत असतो, आपला प्रवास सुरू असतो, त्यावेळी आपल्याला रस्त्याच्या कडेनं काही दुकानं दिसतात, काही स्टॉल दिसतात. रस्त्यानं दिसतच असतील ना. कुठं तुम्हाला एखाद्या गॉगलचा, चष्म्याचं दुकान दिसेल, केस कतरणालय, केस कापणाराचे. हे केस कापणाराचे दुकानं सुद्धा आता रस्त्यानं भेटू लागलीत, रस्त्यानं दिसू लागलीत. एवढंच काय, इस्त्री, कपड्याची इस्त्री करणारे दुकानं सुद्धा आता आपल्याला गाडीवर बसून चाललो तेव्हा रस्त्यानं भेटत आहेत. कुठंही भेटत आहेत. इस्त्री करणाऱ्याचे दुकानं आता हायवेला आहेत, रोडला आहेत. कुणाला जर कपडे इस्त्री करायचे असतील, पाहुणा रावळा चालला असताना आपण चांगले दिसलो पाहिजे, मस्त दिसलो पाहिजे म्हणून कपड्याची इस्त्री करणारे बी दुकानं तिथं भेटतायत. आपल्याला चष्म्याची दुकानं रोडनं दिसतायत. मोठमोठाले धाबे, हॉटेल्स रस्त्यानं दिसतायत. आपण पाहत आहोत आणि गाडी चालवत आहोत. एवढंच काय, रस्त्यानं आता चोहीकडे चिकनचे, मटणाची दुकानं पण झालेली आहेत. हॉटेल आहेत, केस कापण्याची दुकानं आहेत, इस्त्रीचे दुकानं आहेत, मोठमोठ्या हॉटेल आहेत. रस्त्यानं आपण बघतो गाडी सुरू असताना हे दिसतायत, मटणाचे दुकानं दिसतायत. एवढंच काय, दारूचे पण दुकानं आपल्याला रस्त्यानं दिसतायत. आपण चालू असतो आणि हे दिसतंय. मग रस्त्यानं खरंच या गोष्टीची गरज आहे का? रस्त्यामध्ये आपल्याला केस कापायची गरज पडते का? रस्त्यानं आपल्याला इस्त्री मारायची गरज पडते का? रस्त्यानं आपल्याला मटणाची गरज पडते का? रस्त्यानं आपल्याला दारूची गरज पडते का? रस्त्यानं आपल्याला, ठीक आहे, एखादी हॉटेल असेल तर आपल्याला कुणाला भूक जर लागली असेल, 2 घास खायची व्यवस्था आहे, मान्य करता येईल. पण दारू झाली, मटण झालं, केस कतरणालय झालं, तुमची इस्त्री झालं, अजून लेकराची खेळणी झालं, फुगेवाला झालं, भरपूरशा काय काय सांगावं तुम्हाला, ते कमी पडल अशा काही काही गोष्टी रोडवर तुम्हाला विक्रीसाठी दिसतात. दुकान मांडलेली दिसतात, स्टॉल मांडलेले दिसतात. एवढी सगळी प्रवासामध्ये खरंच सुविधा झालेली आहे. प्रवास करणं एकदम सुखकर झालेलं आहे. पण खरंच तो आनंद घ्यायपुरती चांगल्या क्वालिटीची गाडी आपण चालवतो का? आपल्या गाडी चालवण्याचा कुठं ताळमेळ असतो का? न पिता सुद्धा पिल्यासारखी जर आपण गाडी चालवत असेल, तर ती गाडी चालवणं योग्य आहे का? गाडी चालवून कितीतरी वेळेस आपण घासून जातो, कुणाला ठोकून जातो, स्वतः बर्बाद होतो, दुसऱ्याला बर्बाद करतो. हे करणं योग्य आहे का? कधी समजणार, कधी सुचणार, कधी ध्यानात येणार आणि कधी आपल्याला नाही सुचलं तर लोकांना सांगेल का होईना, पण आपल्या लक्षात कधी बसणार? आपल्यासोबत कुटुंब असतंय, कुटुंबाचा कोणी विचार करत नाही. आपण भरधाव, सुसाट, एन्जॉय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, ह्या दुकानाचा गोष्ट लक्षात घेता, असं कुठंतरी थोडंफार वाटलं, मनात विचार आला, की दादा, रस्त्यानं प्रवास करत असताना इतकी दुकानं जर लागत असतील, मच्छीचे दुकानं लागत असतील, मटणाचे दुकान लागत असतील, केस कापायचे दुकान लागत असतील, इस्त्रीचे दुकानं लागत असतील, अजून काय काय तुमच्या ध्यानात येऊ द्या. खेळणीची दुकानं लागत असतील, फुग्याची दुकानं लागत असतील, काही खाया पियाचे दुकानं, फ्रूट, भरपूरशा ठिकाणी असे स्टॉल लावल्या जातात, दुकान लावल्या जातात. पण ज्या ज्या वेळी तुम्ही एखाद्या वेळेस घासले, एखाद्या वेळेस ठोकले, मग तुम्ही सांगा, ज्या वेळेस तुमच्यावर वाईट प्रसंग असेल, ज्या वेळेस तुमच्यावर वाईट समय, वाईट वेळ असेल, त्यावेळेस तुम्हाला हे फ्रूटचं दुकान कामं येणार आहे का? त्यावेळेस तुम्हाला मटणाचं दुकान कामं येणार आहे का? त्यावेळेस तुम्हाला हॉटेल कामी येणार आहे का? त्यावेळेस तुम्हाला केस कापायचं दुकान कामी येणार आहे का? त्यावेळेस तुमच्या कपड्याची इस्त्री मारायचं दुकान कामी येणार आहे का? फुगे पिनावाल्याचं दुकान कामी येणार आहे का? त्यावेळेस तुम्हाला काय कामी येणार आहे? ज्या टायमाला तुम्ही एखाद्या ठिकाणी ठोकलेले आहात, एखाद्या ठिकाणी घासलेले आहात, हातपाय मोडलेला आहे, अशा वेळेस तुम्हाला काय कामी येईल? तुम्ही म्हणसाल आम्ही ॲम्ब्युलन्स बोलू. ॲम्ब्युलन्स, तुम्ही नॉर्मल घासलेले आहात, तुमचा हात मोडलेला आहे,
पाय मोडलेला आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे, मग तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलावणार. त्या भागातले ॲम्ब्युलन्स तुमच्या सेवेसाठी हजर होणार आहे. पण त्याच भागात अजूनसुद्धा एखादा एमर्जन्सी ठोकला, एमर्जन्सी उडावला, त्याला अति सेवेची, अति दक्षतेची गरज आहे आणि ती ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आलेली आहे. मग त्याचं काय? त्याच्यापेक्षा ज्याला गरज जास्त आहे त्याच्याकडे ती सेवा पुरवल्या जावे. याला घासलाय, गुन्हानं घासलाय, पेल होता, ठोकलाय, ठोकू द्या, याच्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवायची गरज नाही. पण अशा काही काही थोडं लागलेल्या माणूस पेल असतो, बाया पेल नसतात, लेकरं पेल नसतात. पण मग ह्या बायासाठी, या लेकरासाठी फक्त आपल्यासाठी एकच विनंती आहे की त्या रोडनं आपण गाडी चालवतोय, त्या रोडला कुठंतरी एखादं छोटंसं मेडिकल असावं, एखादा छोटासा दवाखाना असावा. एक 10-10, 20-20, 30-30 किलोमीटरच्या अंतरावर ही सेवा पुरवल्या जर गेली तर खरंच धन्य होईल. या सेवेचं आपण अभिनंदन करायला पाहिजे की कुणीतरी त्याचा धंदा भले कमी चालल, पण त्यानं तिथं सेवा दिली पाहिजे. कुठंतरी 10-20 किलोमीटरच्या अंतरावर मेडिकल उभं पाहिजे. कुठंतरी 10-20 किलोमीटरच्या अंतरावरती छोटेखानी दवाखाना पाहिजे. जेणेकरून रस्त्यानं फक्त ठोकल्यावरच काम पडन दवाखान्याचं असं नाही. कधी कधी माणसाला पोट दुखायची शिकायत असते, कधी कधी माणसाला कुठल्या गोष्ट झेलावं लागतात, त्रास सहन करावा लागतोय, सांगता येत नाही. म्हणून ह्या गोष्टीची फक्त एवढी विनंती आहे की दादा हो, खरंच जर ह्या गोष्टी तिथं भेटल्या, अवेलेबल झाल्या, आपल्याला दवाखाना भेटलाय, मेडिकल भेटलंय 20 किलोमीटरवरती, 10 किलोमीटर, 15 किलोमीटरवर, किती छान होईल. माणसाला गर्वाची गोष्ट होईल. ह्या गोष्टी तर भेटणारच आहे. कुठं जा, कसे जा तुम्ही, तुम्हाला मटण भेटणार आहे, तुम्हाला दारू भेटणार आहे, तुम्हाला हॉटेली भेटणार आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहे. पण ही गोष्ट भेटत नाही. जर ही गोष्ट भेटली तर किती छान होईल, बरोबर ना. ही विनंती आहे दादा हो की तुमच्या कानावर आल्यानंतर अजून 2 मित्राला सांगून, अजून पब्लिकला सांगून जर ही सेवा पुरवली गेली तर ती सेवा देणाऱ्याचे आपण अभिनंदन करूया, बरोबर ना. ठीक आहे मित्रांनो, मी आपल्यासमोर जे जे सांगितलंय, इच्छा होती, मनात भडास होती की ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. लोक अंधाधुंद गाड्या चालवत आहेत, विचार करत नाही, वेगेवर नियंत्रण नाही. अशा टायमाला ज्या वेळी दुःखाचा प्रसंग येतो, ज्या वेळी वाईट प्रसंग येतो, त्यावेळी जर या गोष्टी तिथं भेटल्या, या गोष्टीची सोय जर तिथं असेल तर खरंच माणसाची मरायची रस्त्यानं उच्चांक गाठण्यापेक्षा ते उच्चांक गाठल्या जाणार नाही, त्याचा आलेख कामी येईल, त्याचा आलेख आपोआप कमी होईल. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मी जे सांगितलंय, मी जे बोललोय, मी जे माझ्या मनातली एक इच्छा तुमच्या समोर टाकली, बोलून दाखवली, तुम्हाला माझी इच्छा कशी वाटली एकदा प्लीज कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्राला सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.